नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला, आज जसं पहिल्या पावसाने धरती अगदी हिरवीगार होते ना सगळीकडे, तसंच आज माझं मनसुद्धा अगदी छान असं प्रफुल्लित झालेलं आहे. कारण आज छानपैकी असं मस्त पाऊस पडतोय आणि खूप छान असं वातावरण झालेलं आहे आणि खूप धो पाऊस पडतोय. कित्येक दिवस झालं पावसाची वाट होती आणि ती छान आज संपलेली आहे वाट बघणं. आणि छान मस्त असा पाऊस पडतोय आणि खूप छान वाटतंय. पावसाळा आला की मन अगदी छान आणि प्रसन्न होऊन जातं. सगळीकडे हिरवंगार आणि कसं छान अगदी वाटायला लागते. सगळी झाडं हिरवीगार होतात, डुलायला लागतात. खूप छान वाटतं असं वातावरण बघण्यासाठी आणि पाऊस खूप प्रचंड आवडतो मला. तर आज तेच पावसापासून सुरुवात करूया. आणि छान असा पाऊस सुरू झालेला आहे आणि ह्याच पावसासोबत छान अशी गरमागरम भजी मी इथे बनवून घेणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर काही भांडी होती, कामं होती, ती करून घेत आहे. सकाळी तुम्हाला माहीतच आहे, सगळा पसारा असतो. चहाची भांडी वगैरे सगळं करून झालं होतं, म्हणजे सकाळचं ती नाश्त्याची ते भांडी झाली होती. म्हटलं छान मकई पडली आहे, तिचं अगदी मस्त असं भजी बनवूया गरमागरम अशी मकईची. खूप टेस्टी लागते आणि ती तुमच्यासोबत शेअर करूया. चला बघून घेऊया कसं बनवायचं आहे ते. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया छानपैकी सुरुवात. आणि छान पावसाळ्यात अगदी छान अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या भजी खायला आपल्या सगळ्यांनाच आवडत असतात. तर म्हणून म्हटलं चला असं छानपैकी कॉर्न आणलेला होता मार्केटमधून, मकई. आणि छान अशी कवळी भेटते मार्केटमध्ये, तर याची भाजून आपण खातो आणि छानपैकी असं वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा बनवलं जातं. याचे आपण थालीपीठ बनवून खाऊ शकतो किंवा मग भजी. तर आज मी तुम्हाला छान याची भजी दाखवणार आहे. अगदी मस्त लागतात याची भजी सुद्धा आणि दाणेही फुटणार नाहीत अशा पद्धतीने आपण बनवणार आहोत. तर छान पाऊस चालू असताना गरमागरम छान भजी खाण्यासाठी आपण आज मकईची भजी इथे बनवून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला इथे साहित्य लागणार आहे. इथे मकई घेतलेला आहे, मकईची कणसं जी छान अशी कवळी भेटतात ना मार्केटमध्ये, तर ती घ्यायची आहेत. हे बघा, तर अशा पद्धतीची छान अशी कवळी मकई येते ना, तर ती घ्यायची आहे. तर आपण इथे 2 घेतले. आपण ती क्वांटिटी किती आपल्यानुसार आपण घेऊ शकतो. एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे, हिरवी मिरची आहे, अजवाईन आहे आणि आपल्याला पीठ लागणार आहे चण्याचं आणि थोडंसं इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. कणीस इथे सोलून घ्यायचं आहे, त्याचं सगळं काढून घ्यायचं. आपल्याला इथे दाणे कट करून घ्यायचे आहेत ना, त्याच्यासाठी हे वरचं पूर्ण काढून घ्यायचं आहे. आता हे बघा, इथे मकई घेतलेली आहे. आता याला सुरीनेच असं कट करून घ्यायचं आहे, कारण दाणे अगदी कवळे आहेत. तर असं कट करून घ्यायचं. सुरी अगदी चांगली घ्यायची, म्हणजे दाणे अगदी छान असं कट होतं. हे बघा, नाही तर असे दाणे कट करून तुम्ही थोडंसं याला चॉपरमध्ये सुद्धा फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून जे दाणे जास्त मोठे असतील ना, तर ते छानपैकी असे क्रश होऊन जातात. एकदम बारीक नाही करायचं आहे. तर हे बघा, मकई अगदी छान अशी इथे क्रश करून घेतलेली आहे. दाणे कट करून घेतले आणि नंतर त्याला सुरीने छानपैकी असं कट करून घ्यायचं. आणि इथं मग चॉपरमध्ये तुम्ही छानपैकी इथे कट करून घेऊ शकता. असं जाडच ठेवायचं आहे, याचे दाणे फुटणार वगैरे काहीच नाही. तर आता हे क्रश इथे घेऊन घ्यायचं आहे. तर इथे एक कांदा कट करून घेतला होता, तो टाकून घ्यायचा. तर इथे हिरवी मिरची कट करून घेतली, ती टाकून घ्यायची. तुम्ही किती खाता त्यानुसार इथे अगदी 2 चमचे मी इथे टाकून घेते कट केलेली. टाकून घ्यायचं आहे, थोडंसं घ्यायचं आणि हातावर असं क्रश करायचं, म्हणजे त्याचा फ्लेवर अगदी रिलीज होतो. हातावर क्रश करून नंतर टाकायचा. तर इथे चण्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी मी इथे चण्याचं पीठ टाकून घेते. आधी मी इथे 5 चमचे मी इथे चण्याचं पीठ टाकून घेणार आहे, नंतर लागलं तर अजून यूज करेल.
आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. छान क्रिस्पी होण्यासाठी इथे तांदळाचं पीठ मी इथे टाकून घेत आहे. चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. अगदी चिमूटभर हळद घ्यायची. लाल मिरची पावडर टाकून घ्यायची. थोडीशी टाकायची, अगदी छोटा चमचा आहे तो भरून मी इथे टाकते. थोडीशी धना पावडर. आधी हाताने हे सगळं असं मिक्स करायचं आहे. आपल्याला पाणी लागलं तर अगदी फक्त थोडासा हात ओला करायचा आणि पाणी घ्यायचं आहे. असं चांगलं चुरून घ्यायचं. म्हणजे मकाईचं जे पाणी ज्यूस सुटतं, कांद्याचं ज्यूस येतं, तर त्याच्यामध्येच हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही. हे बघा, अगदी थोडंसं 2-1 चमचे मी इथे पाणी घेऊन घेते हातावर आणि छान परत याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. जसं लागेल त्यानुसार तुम्ही त्या क्वांटिटीने पाणी यूज करायचं आहे. तर हे बघा, असं छानपैकी मी इथे हे करून घेतलेलं आहे. पीठ मकाईचं भिजवून घेतलं. हे बघा, भजीसाठी अशा पद्धतीचं याचं टेक्स्चर पाहिजे. अगदी छान अशा गोलगिटिंग आपली भजी मस्त होते. आता हे झालेलं आहे. कोथिंबीर कट करून आपल्याला टाकून घ्यायचं आहे. असं टाकायची नसली तरीही चालणार आहे. आणि मिक्स करून घेऊया. गरम करायला ठेवलं होतं आपण, तर याच्यात थोडंसं गरम तेल टाकून घेणार आहोत. कडकडीत गरम तेल, म्हणजे छान आपली भजी फुलते. याच्यात आपण सोडा यूज केलेला नाही आहे, तर तेल टाकून घेऊया 2 चमचे. मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. छानपैकी मिक्स करून घ्यायचं याला. आणि आता तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे. तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं, म्हणजे आपली भजी दाणे वगैरे फुटत नाही. ते करून घेतलेले आहेत, कट करून घेतले होते. तर आता भजी बनवून घेऊया. आणि छान एका साईडला मस्त गरमागरम चहा बनतोय. भजी आणि चहा याचं कॉम्बिनेशन अगदी मस्त आहे आणि परफेक्ट आहे. मस्त छान असा मुसळधार पाऊस पडतोय. गरमागरम भजी आणि चहा एक नंबर. तर चला मस्त भजी बनवून घेऊया. आता इथे भजी छान बनवून घेते मी. हे बघा, छान तेल गरम झालेलं आहे. आता इथे अशा गोल आपल्याला छोट्या छोट्या भज्या छान बनवून घ्यायच्या आहेत. तर अशा अगदी मस्त अशा भज्या टाकून घ्यायच्या आहेत. जितक्या क्वांटिटीत मातील तेवढ्या इथे छानपैकी छोटे छोटे आपण टाकून घ्यायच्या. आधी मी हाय फ्लेम केलेला होता, त्यानंतर इथे आता भजी टाकल्यानंतर अगदी मीडियम म्हणजे स्लोच्या थोडंसं मिडलमध्ये मी इथे करून घेतलेलं आहे. छान अशा क्रिस्पी करून घ्यायच्या आहे ना. आता आतमधून सुद्धा छान अशा झाल्या पाहिजे, म्हणून हाय फ्लेम नाही करायचा. आधी तेल हाय फ्लेमवर गरम करायचं, नंतर थोडा हाय टू मीडियम करत राहायचं आपण मध्ये मध्ये. आणि छान अशा दोघी साईडने मस्त अशा क्रिस्पी आलटून पलटून आपल्याला छान फ्राय करून घ्यायच्या आहे. हे बघा, मस्त इथे गोल्डन कलरवर छान अशी क्रिस्पी झालेली आहे. आता ही काढून घ्यायची. ताटात काढून घेते मी इथे. तेल पूर्ण हिचं निथळून घ्यायचं आणि मग काढायची आहे. हे बघा, आता दुसऱ्या सुद्धा अशाच टाकून घेते आणि सर्व भजी मी अशाच पद्धतीने मस्त क्रिस्पी अशा फ्राय करून घेते. तर हे बघा, मस्त इथे गरमागरम चहा आणि आपली भजी तयार झालेली आहे. अगदी मस्त क्रिस्पी आणि टेस्टी अशी. तर मकाईची छान अशी क्रिस्पी भजी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आणि त्याच्यासोबत छान गरमागरम वापरता असं चहा आणि बाहेर छान मस्त असा पाऊस पडतोय, तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि पावसामध्ये या भजीची एन्जॉय करा. कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि छानपैकी पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करून ठेवा.